विनंती करेन की आपण यावं। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुषारदादा पाटील प्रदेश सरचिटणीस आहेत युवक, तर दादा आपण देखील या। अनिल दादा पाटील आहेत, बबन दादा केनी, त्याचबरोबर अफरोज शेख साहेब आहेत। सर्व आमची ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्याचबरोबर शिवसेनेचे हे सर्व नेते मंडळी आज इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमचं स्वागत आहे। दादांचं, तुषार दादांचं, त्याचबरोबर बबन दादा पाटील साहेबांचं सन्मान झाल्यानंतर दादांची थोडीशी प्रतिक्रिया आम्ही या स्पर्धेबद्दल जाणून घेणार आहोत। तुषार भैया, तर अनिल दादा या, तुम्ही पण या, अफरोज साहेब या, या सर्व या, बबन गेने साहेब आपण देखील या। हा थोडं साईडला साईडला या, कांबळे साहेब यावं आपण। हो या तुम्ही पण। यस, तर दादांचा सन्मान झालेला आहे। मी अनिल दादा पाटील यांचं देखील सन्मान करण्याची विनंती करेन। अनिल दादा या। तसे आमचे बबन केनी साहेब यांचं देखील सन्मान। हा कांबळे साहेब आपण देखील यावं। ही जी स्पर्धा आहे नक्कीच होप मिरर फाउंडेशन च्या वतीने आपण पाहतोय राष्ट्रवादी चषक। अफरोज शेख साहेबांचा सन्मान काँग्रेस पार्टीचे नेते आहेत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये जी ॲम्ब्युलन्स सेवा आहे ती अफरोज शेख साहेबांच्या माध्यमातून आम्हाला करण्यात आलेले आहे आजच्या दिवसासाठी, त्याबद्दल त्यांचे आभार। बबन केनी साहेबांचा आपण सन्मान करतोय, कांबळे साहेबांचा सन्मान इथे करतोय, आणि आमचे युवा नेतृत्व रमजान शेख यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा आपण पाहतोय। या स्पर्धेमध्ये दादा कोणतीही फी आकारण्यात आलेली नाहीये। या स्पर्धेमध्ये तब्बल 50,000च्या वर बबन केनी तर या लढतीचा मॅन ऑफ द मॅच मानकरी ओमकार पाटील। चला ओमकार या आपण। तर तुषार दादा पाटील, सतीश पाटील साहेब आज सकाळी उपस्थित होते, त्यांचे सुपुत्र तुषार पाटील साहेबांचा सन्मान होतोय। ओमकार पाटील आपण यायचं आहे लगेच। यस, मी बबन दादा पाटील साहेबांना विनंती करेन की या स्पर्धेबद्दल आपण मार्गदर्शन करावं। या भव्य मैदानमध्ये राष्ट्रवादी सचक सामना सुरू झालेला आहे। आमचे मित्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष सतीश पाटील साहेब यांच्या हस्ते या सामन्याचं सकाळी उद्घाटन झालेलं आहे। रमजान शेख आयोजित राष्ट्रवादी सचक हा सामना होत असताना मी ऐकल्यानंतर आल्यानंतर इथे ऐकलं काही सामने विनामूल्य लढवले जातात, कुठल्याही प्रकारे खेळाडूंकडून फी घेतली गेली नाही, आणि स्वतः हा कार्यकर्ता असा आहे, क्रिकेटच नाही कुठलाही कार्य सामाजिक नेहमी सतत करत राहतो। अशा कार्यक्रमातून रमजान हा आमचा विद्यार्थी होता आणि हे करत असताना समाजाची सेवा करणं हे त्याच्या मनात आहे। तो आता भावी नगरसेवक पण होऊ बघतो, शुभेच्छा आहेत। असे आता काय माहिती आहे का, लग्न आल्यावर नाता भरपूर असतात, तसे निवडणुका लागलेल्या आहेत। सगळेच पक्षाचे, सगळेच अपक्ष ज्यांनी काम केलेलं आहे ते इच्छुक असतात,
ज्याच्या नशिबात नगरसेवकाची रेषा उमटलेली असतो. कालचा निकाल आपण बघितला तर कोणालाच वाटत नव्हता असं होईल, पण 200च्या वर जागा तिथे जिंकल्या जातात. ही कसली कमाल आहे, मतदान पेटीची कमाल आहे का त्या EVM मशीनची कमाल हे कोण सांगू शकत नाही. त्यामुळे याला शुभेच्छा देताना तुम्ही काम करत राहा, लोक तुमच्या बरोबर राहतील, लोक योग्य वेळेला योग्य निर्णय घेतात. आपण मला इथे बोलवलात, माझा सन्मान केला आपण व आपल्या सर्व टीमनी, त्याबाबत आपल्याला धन्यवाद देतो. खेळाडूंना सांगतो, आता आम्ही व्यासपीठावर आल्यानंतर मोरबी विरुद्ध पेठाली असा सामना चालू होता आणि मोरबीचे आमचे नेते अनिल पाटीलही बरोबर होते आणि पेठालीचे बबन केनी होते. मी दोघांना सांगला आता कोण जिंकणार ते बघा. तर मोरबीकरांनी ही मॅच जिंकलेली आहे, त्यांचं अभिनंदन. पेठालीची टीम आमची चांगली आहे, पण इथे कशी काय हरली ती काय मला अद्याप समजत नाही. असंच असतं निवडणुकीमध्ये, कोण हरेल कोण जिंकेल. तसंच क्रिकेटमध्ये होतं, तर कुणीही नाराज व्हायचे नाही. पेठालीने परत मोरबीकरांना कसे हरवाल याचा प्रयत्न करावे एवढ्याच शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर दादांना विनंती करेन की ओमकार पाटील यांना मॅन ऑफ द मॅच देऊन आपण सन्मानित करायचं आहे. अप्रोच शेख साहेब आहेत, तुषार दादा आहेत, अनिल दादा या इकडे. हॅलो, धन्यवाद दादा. आज कार्तिकी एकादशी आणि नक्कीच आळंदी यात्रा देखील दादा आता इथून प्रस्थान करतायत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बरेच आमचे इथे नेते मंडळी आहेत, त्यांच्या सन्मानाकडे देखील आम्ही वळणार आहोत. यस विनोद, आमचे बॉडी बिल्डर्स विनोद पाटील हे देखील उपस्थित होते, त्यांचं देखील स्वागत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे अनिकेत पडबल यांना देखील विनंती करेन. अनिकेत दादा या, सचिव आहेत आणि महाराष्ट्र राज्य युवक. तर अनिकेत दादा पडबल यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. रमजान यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर आमचे आकाश गुप्ता, जिल्हा अध्यक्ष उत्तर भारतीय शेल आकाश गुप्ता यांचा देखील आपण सन्मान करतोय. संग्राम देशमुख आहेत, पुरुषोत्तम दादा आहेत, त्याचबरोबर सतीश दादा आहेत. या सर्वांचा आम्ही सन्मान घेतोय. सर्वांनी यायचं आहे, सामना सुरू आहे. संग्राम देशमुख, पुरुषोत्तम दादा आणि सतीश दादांना देखील विनंती असेल. सतीश जरग, पुरुषोत्तम तुरुस्कर, हे सर्व हे आमचे युवा नेते आहेत, युवा मंडळी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची. सर्वांचा सन्मान झालाय. तर बोलूया आपण मॅचकडे, ऐकूया आवाज रुपेश पाटील यांचा. थँक्यू. संदीप सरांचा आपण आवाज ऐकत होतात आणि त्याचबरोबर रोशन पाटील सरांचाही आवाज या मॅच स्पर्धेच्या दरम्यान ऐकत आहात. अनेक मान्यवरांची मांदी आली आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. रमजानभाई शेख यांच्यावरती असणारं प्रेम प्रत्येक पक्षातील व्यक्तिमत्व आणि नेते लोक इथे मात्र येताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेची झळाळी वेगळी आपल्याला पाहायला मिळाली. आजच्या दिवसामध्ये वाईट बॉलचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावफलकावरती येताना पाहायला मिळेल. थोडीशी लाईन इथे बिघडताना पाहायला मिळाली, कारण मागील पहिल्या बॉलवरती एक चौकार आला होता. लगातारचे 3 डॉट बॉल आणि आता हा व्हाईट बॉल. एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 5 धावा. मॅजिक ओव्हरचा कमाल धमाल इथे मात्र पाहायला मिळणार आहे या स्पर्धेमध्ये. आणि त्याच ओव्हरमध्ये प्रत्येक बॅटर आणि त्याचबरोबर संघाचं लक्ष लागलेलं आहे.
खरा बॉल मागचा वाईट बॉल होता, अतिक्रमण इथे मात्र पाहायला मिळालं. त्यानंतर बॉल निघून चाललाय, वन बाउन्स, सीमारेषा पार आला हा शानदार चौकार. ओवी टीमने मात्र प्रथमतः इथून टॉस जिंकला. क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय इथे घेण्यात आला त्यांच्याकडून. पापडीचा पाडाला बॅटिंगसाठी मात्र निमंत्रित करण्यात आले आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा धावफलकावरती येताना मात्र पाहायला मिळतात. फिल्डिंग मध्ये थोडीशी मात्र बदलाव पाहायला मिळतोय. डीप पिवंत षटक आहे, डीप मध्ये लॉंग ऑन मध्ये मात्र इथे आणलं जातोय आणि अगदी 30 सर्कलला पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम केले गेले. त्याला भेटून मात्र या धावा बनवल्या जातील का त्याची ही चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पाटा बदललाय, पॉइंट मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहेत मदत येते, डाऊन द बॉल आणि पकडला जाईल झेल. एक बिग विकेट, मोठा बुरुज ढासलला जातोय मात्र इथून टीम बॅटिंग करत असताना पापडीचा पाडा हर्षल यांच्या स्वरूपामध्ये बॅक टू द गट. तर आमचे ओवे गावचे जबरदस्त व्यक्तिमत्व प्रीतम म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमचे सोहेब पटेल हे देखील आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. प्रीतम म्हात्रे आपण यायचं आहे व्यासपीठावरती आणि ओवे गावची ATM बँक आहे. तर प्रीतम म्हात्रे यांचं स्वागत आहे. हॅलो. तर ओवे संघाला सुवर्ण संधी आहे प्रीतम म्हात्रे यांच्या माध्यमातून, खास करून तौसिफ पटेल. जर आपण फिल्डिंग केली, चेंडू पकडला तर 1000 रुपये आणि जर कॅच पकडली तर 2000 प्रीतम म्हात्रे यांच्याकडून. हा कॅश जमा आहे आमच्याकडे. आमचे झहीर पटेल जर आले असतील, आमचे मार्गदर्शक, बऱ्याच वर्षाचा अनुभव आणि नेहमीच आम्ही त्यांचे सल्ले घेत असतो आणि नेहमीच आमच्या पाठीवरती हात त्यांचा नेहमीच राहिलेला आहे. असे आमचे आदरणीय झहीर पटेल जर इथे आले असतील तर झहीर या. यस, मॅजिक ओव्हर आहे. आणि नुरा पटेल आमचे इथे असतील, नुरा पटेल आपण देखील यावं. हा झहीर इथे आमचे यस अझर आलेले आहेत, तलोजाचे कॅप्टन. नाम गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी इथे मात्र आणले गेले आणि या त्याचबरोबर पाहिलं गेलं तर एक महत्वपूर्ण विकेटी माघारी गेली. बरंचसं काही पहिल्या षटकामध्ये घडताना पाहायला मिळालं. 9 धावा ही धावफलकावरती आलेल्या आहेत. अनिकेत पवार पॉवर जनरेट झाले नाही, मिस टायमिंग शॉट मिड ऑन मध्ये इथे अप्रतिम झेल इथे मात्र पकडला गेलाय आणि इथून फलंदाज बाद. अनिकेत पवार बॅक टू द गट. 2000 जमा. यस तौसिफ पटेल, आपके लिए इनाम था 2000 का, कैच यदि लेते तो 2000 यहाँ पर जमा है प्रीतम म्हात्रे की तरफ से. एक दिलदार व्यक्तिमत्व है ओवा के. प्रीतम म्हात्रे आपका स्वागत है. 2000चा हा बॉल होता आणि तो अप्रतिमरित्या मात्र इथे पकडलाही गेला झेल. तौसिफ पटेल बहुचर्चित हे नाव सातत्याने राहिले गेलेलं आहे ओवे गावासाठी. जहिरी पटेल सर यांचंही आम्ही कौतुक करू, सरांनी त्यांचा उल्लेख केला आणि आपण पाहायला गेलं तर ही मॅचही तेवढीच मात्र अप्रतिम होणार आहे. मागील मॅचमध्ये काय कलात्मक कलाटणी मात्र पाहायला मिळाली आणि याही मॅचमध्ये तसं काही घडेल का ते पाहणं गरजेचं. परंतु इथून 2 विकेट माघारी गेलेत. अनिकेत पवार बाद झालेत. पापडीचा पाडा यांना मात्र थोडंसं संयमाचं क्रिकेट खेळावं लागेल. एक चांगली टीम आहे परंतु इथून आता बदललेला खेळ आणि खेळाचं मात्र तुम्हाला नियंत्रणामध्ये तुम्हाला आणावं लागेल आणि खेळाला या तुमच्या बाजूने वळवावं लागेल. संयमाचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट आहे. तुम्हाला ते या मैदानामध्ये दाखवावं लागेल. ब्लॉकवरचा बॉल काय वेगवान होता, त्याला खोदून काढलाय. तेवढाच मेहनत अतिरिक्त केली तिथे बॉल हा खेळण्यासाठी. पण तो एकच धाव मात्र मिळणार आहे तिथे. एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 11 धावा, 1+1 मॅजिक ओव्हर इथे मात्र डिमांड करण्यात आली बॅटिंग लाईन करणाऱ्या टीम मधून आणि ह्या मॅजिक ओव्हरचा मात्र इथून पहिल्या बॉलवरती विकेट आली आणि दुसऱ्या बॉलवरती सिंगल म्हणजे ती डबल मध्ये कन्वर्ट झाली, म्हणजे 2 धावा आल्या. तर आमचे स्टारचे माजी क्रिकेटर सरफराज पटेल यांना विनंती आहे की आपण यावं आणि नौफिल असतील आमचे खास
दोस्त अजीज दोस्त नौफिल नवनीत पटेल आपण देखील यायचंय. आणखी एक विकेट. महत्वपूर्ण नाम गोलंदाज आपल्या नावाचा बुलबाला निर्माण करताना मात्र पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये 2 विकेट त्यांनी मात्र प्राप्त करून दिलेली आहेत. पहिल्या बॉलवरती झेल स्वरूपामध्ये मात्र फलंदाज बाद केले आणि त्याच्यानंतर मात्र षटकातील 3ऱ्या बॉलवरती बोल्ड अर्थातच दांडी गोल फलंदाज बाद. माघारी परतावाला गेली इथे ऋषिकेश घरत या फलंदाजांना. अप्रतिम संगीत इथे ऐकलंय. तोपर्यंत मॅच तेवढीच मात्र क्रुशियल. सध्याच्या घडीला मात्र परिपूर्ण ताबा या मॅच मध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलाय. ओव्ही टीमनं प्रथम टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाबरोबर आम्ही का जातो त्याचं उत्तम उदाहरण इथे सादरीकरण करत असताना क्रिकेटचं पाहायला मिळतात. इथे नवीन फलंदाज संतोष घरत मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळत आहेत. वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव. आतापर्यंत चांगली लाईन लेंथ रनवे चांगला होता. रिलीज पद्धत चांगली होती. त्याचबरोबर स्वतःची फॉल थ्रो मध्ये चांगल्या पद्धतीनं साईड घेणं खूप इम्पॉर्टंट ते महत्वाचंही होतं. परंतु या बॉलवरती थोडीशी मात्र इथून दिशाहीन गोलंदाजी. टप्पा चुकला. व्हाईट बॉलचा निर्णय. अतिरिक्त धाव धावपलकावरती आली आहे. नाम पटेल काय गोलंदाजी करतायत. प्रत्येक बॉल मध्ये ठासून 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 व्हेरिएशन भरलेला पाहायला मिळतोय आणि ही कलात्मता हे मात्र आत्मविश्वास ह्या गोलंदाजांकडे अनेक वर्ष आपण पाहत असतो. नामचं नाव असं झालं नाहीये त्याचं उत्तम उदाहरण मात्र देत असताना पाहायला मिळत आहेत. नाम पटेल नाव कमवत असताना पाहायला मिळतात या मैदानामध्ये. परंतु फाईन मध्ये खेळून काढलाय. गिरकी घेतली. फिरकी ही घेतली. बॉल चाललाय गिर 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 सीमारेषा पार. आलाय चौकार. विचार आहेत तर यानंतर ची लढत असेल बघा तलोजा आणि त्यांच्या अगेन्स्ट ओवे कॅम्प. या दोन्ही कॅप्टनला सूचना आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचंय. यानंतरची मॅच होईल तलोजा वर्सेस ओवे कॅम्प आणि त्यानंतर दिव्यांग महिला हा सामना होणार आहे. स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप. थोडासा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न परंतु अतिरिक्त रिच झाला बॉल वाईड स्टंपच्या आणि त्याच नंतर वाईड बॉलचा निर्णयही इथे आलाय. अतिरिक्त धाव आणखी मिळेल इथे. 21वा धावपलकावरती मागे चौकार मारला. मॅजिक ओव्हर आहे म्हणजे 4 धावांचा रूपांतर 8 धावांमध्ये झाला. मॅजिक ओव्हर ही संकल्पना इथून पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथून वाव शॉट एक्स्ट्रा कव्हरला. तेवढा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह करायचा होता परंतु फटका फसला आणि झेल बादच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. संतोष घरत 21 या धावसंख्येवरती बाद. तर बघा 10 संघांना आज रेग्युलरच्या संघांना संधी या स्पर्धेमध्ये देण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये 3 सामने झालेले आहेत. हा 4था सामना आहे आणि ज्या 5 टीम राहतील रेग्युलरच्या विजेता त्यांच्यामध्ये लकी ड्रॉ होईल. ज्याला लकी ड्रॉ मिळेल तो पुढे जाईल आणि ज्यांच्यामध्ये ज्यांना मिळणार नाही त्या लाईन प्रमाणे त्या मॅच होतील याची नोंद घ्या. परंतु यानंतरचा सामना आहे तो ओवे कॅम्प वर्सेस तलोजा म्हणजे उस्मान पटेल आपण इथे पाहायला मिळालं. अजय भातोष आहे असा संघर्ष असेल तर दोन्ही कॅप्टन इथे सज्ज राहायचे आहेत. आणि त्यानंतर मात्र आपला एक एक्झिबिशन मॅच मुंबई दिव्यांग वुमन्स क्रिकेट टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट रेस्ट ऑफ महाराष्ट्र वुमन्स क्रिकेट टीम यांच्यामध्ये सामना होणार आहे. तर त्या ताई देखील इथे सर्व टीम सज्ज आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. सकाळी ते आलेले आहेत आणि नक्कीच त्यांनी देखील हा क्रिकेट एन्जॉय केला. कौतुक इथे करावं लागेल. परंतु इथून जाऊया मॅचकडे. आपण पाहायला गेलं तर अंतिम षटकासाठी इथे मात्र आणले गेले साजिद पटेल
आपण तिसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या षटकाचा विचार केला ना रोशन पाटील सर, तर मॅजिक ओव्हर होता, तिथे 5च धावा खर्च केल्या. किती महत्वपूर्ण तो षटक होता आणि 2 वाईट बॉलचे धावा आले, एकूण 12 धावा फक्त मॅजिक ओव्हरमध्ये आल्या. तिथे थोडीशी बॅकफुटला जाताना मात्र पाहायला मिळालं टीम पापडीचा पाडा, परंतु ही विकेट गोलंदाजांच्या बाजूनं बरीचशी साथ देणारी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता संधी आहे तिथे, पण तो क्षेत्ररक्षकी तेवढेच मात्र चपलतेने बॉलवरती पोहोचतायत, उचलतील. 2 धावा इथे मात्र कंप्लीट करण्यात येत आहेत. षटकातील पहिलाच बॉल, दुसरा बॉल, पहिल्यावरती 1 धाव आली, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्यात. एकूण धावफलकावरती धावा आल्यात त्या 24 आणि स्कोरबोर्ड साजिद पटेल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. तिथे ऑन स्ट्राईक फलंदाज संतोष गायकर पाहायला मिळतात. याही वेळेला चांगला फटका आहे, ते मात्र अगदी गॅप शोधून काढले, परंतु क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत, पाकपट रिजनमध्ये. तिथे अडवला जाईल, बॉलला प्रोटेक्ट केलं जाईल डीपमध्ये. एक सिंगलला मात्र प्राधान्य दिले गेले, कारण तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण आपण मात्र पाहिलं आणि त्याचमुळे की काय इथे धावांना अगदी थांबवल्या गेल्यात. परिपूर्ण मात्र इथून फलंदाजांची व्यसन ओढली गेली आणि गोलंदाजीची मात्र धाक इथे मात्र पाहायला मिळालं. धाकधकता गोलंदाजीची पाहायला मिळाली. प्रत्येक गोलंदाजानं अप्रतिमरित्या मात्र गोलंदाजी केली. पापडीचा पाडा या फलंदाजांना मात्र आपला क्लास मेंटेन करावा लागेल. आता ज्या थांबलेल्या खेळाला तुम्हाला एक क्लासपणे पूर्णपणे मात्र करावं लागेल. व्यत्यय येताना पाहायला मिळते, कदाचित क्रॅम्प येत असावं पायामध्ये. बऱ्याच वेळा मात्र पाहत असतो, कारण सध्याच्याच घडीला ही क्रिकेट चालू झालंय. वॉर्मवॉक, व्यायाम, बऱ्याचशा गोष्टी या क्रिकेटरना खेळाडूंना गरजेच्या असतात. ते बऱ्याच वेळा काही खेळाडू करत नाहीत आणि त्याचमुळे अशा घटना घडत असतात. तुम्ही त्या गोष्टींपासून तुम्ही त्या जोडलेले पाहिजे, याची कृपया आपण काळजी घेतली पाहिजे. फटका फसला इथे, मिस टायमिंग शॉट, उंची जास्त लांबी कमी, क्लाब झेल, उलट्या दिशेनं झेल घेण्याचा प्रयत्न, तोही अयशस्वी, कारण थोडीशी ते मात्र अनफिट वाटतात खेळाडू. तर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, आपल्या विभागातील चतुर बैलाचे मालक चे समीर शेख इथे उपस्थित झालेले आहेत. तर समीर, तुमचं स्वागत आहे, वेलकम. नाद करतो काय बैलगाडी शर्यतीचा हा अप्रतिम सध्याच्या घडीलाही चर्चेत राहिलेला विषय आहे आणि तोही मात्र पाहायला गेला, परंतु अप्रतिम बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 27 धावा. 28 धावाही या मैदानामध्ये कमी पडलेल्या आहेत, तुम्ही लक्षात घ्या, जास्तीच्या झालेल्या आहेत, माफी असावी. फटका चांगला आहे, गॅप शोधून काढले आहे, हार्ट फॅक्टर, परंतु तिथे बॉलपर्यंत पोहोचतायत. उचलतील, पेकी करतील, तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2 धावा. 1000 रुपयाचा बॉल, हो हो, तौसिफसाठी 1000, 3000 झालेत. ओके, ते देखील त्यांनी कॅल्सी करून ठेवले. प्रीतम म्हात्रे यांचे हे पारितोषिक आहेत. तर चला आपण टॉस करूया. यस यस, सोएब यांच्या आणि समीर, आमचे समीर शेख चतुर बैलाचे मालक, खूप जोराने त्यांचा बैल पलतोय. बैलगाडा शर्यतीमध्ये एक नाव आहे चतुर बैल. तर आम्ही सोएब आणि यस समीर घ्या. सोएब यायचं आहे, आमचे स्टारचे माजी क्रिकेटर आहेत, आले आहे आणि यस तर टॉस जिंकलाय तो आलीने. आली काय निर्णय असेल? फिल्डिंग करू पहिले. यस, समोर ओवे कॅम्प आहे, काय प्रयत्न असतील? प्रयत्न कम से कम रन रोखण्याची कोशिश करू. का उस्मान बी ना आहे ना, चांगली टीम आहे समोर. उस्मान पटेलची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. परंतु या स्पर्धेबद्दल रमजान शेख बद्दल काय सांगशील? भावी चेहरा समोर आहे. रमजान शेख बद्दल मी योच करीन का चांगला काम करतो, ऐसाच काम करता रे, बस हीच गुंजाइश आहे. यस, क्या बात आहे. चला आमचे सागर नक्कीच इथे आपण पुढची लढत पाहणार आहोत. ओवे कॅम्प वर्सेस तळोजा. टॉस जिंकलाय तो आळीने. यस, त्यांनी फिल्डिंग घेतली. चला आम्ही सोएब पटेल यांचा सन्मान इथे घेतोय. सोएब पटेल या, आणि समीर शेख यांचा देखील आपण सन्मान इथे घेतोय.
स्टार ओवे संघाचे माजी स्टार क्रिकेटर सोहेब पटेल आणि त्याचबरोबर समीर शेख. चला आमचे समीर शेख यांचा आपण सन्मान घेतोय. बैलगाडा मालक चतुर बैलाचे मालक समीर शेख यांचा शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद. इसके बाद एक और मैच तलोजा बनाम ओवे का. वो मैच खत्म होने के बाद हम चले जाएंगे जहां पर एक एग्जीबिशन मैच जो आपको देखने को मौका मिलेगा. जिस तरह से हमने एक क्रिकेट तो बहुत बार देखा है, लेकिन एक अलग क्रिकेट जो आपको देखने का मौका होप मिरर फाउंडेशन की तरफ से राष्ट्रवादी चषक में ज़रूर यहाँ पर उपस्थित किया है. दिव्यांग महिला टीम यहाँ पर उपस्थित है, उनका स्वागत करते हैं. व्हीलचेयर क्रिकेट का एक मैच हमने सुबह के सत्र में देखा. चलेंगे मैच की तरफ, आवाज सुनेंगे रुपेश पाटील की. 30 धावांची गरज असताना पहिल्याच बॉलवरती अगदी एका पायावरती घुंगरू शॉट, बॉसीम रेषा पार आलाय हा शानदार षटकार. एक वादळ सातत्याने मात्र यांच्या बॅट्स मधून मात्र धावा येताना पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला निकेत म्हात्रे हाय फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. ओ हाताला झटका आणि बोटाला चटका दिलाय. चटका नाही तर गरमाहट निर्माण करणारा हाय तो शानदार षटकार. एक सुनहरा मौका आ चुका है दर्शकों के लिए. हमारे प्रीतम म्हात्रे जिनकी एटीएम बैंक यहाँ पर खुल चुकी है, इस मैच के लिए आईवा कैच के लिए 500 रुपए का इनाम है, तो आप ले सकते हैं. एक सिंगलला मात्र पाहायला गेलं तर मिड ऑफ मध्ये मात्र खेळून काढला होता. धावपलकावरती एक धाव मात्र लागली जाईल. 13 धावा धावपलकावरती येताना पाहायला मिळतात. रमजानभाई शेख यांच्या वतीने एक दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण मात्र सादरीकरण मात्र क्रिकेटचं दिले गेले. उत्साही वातावरण, उल्हासदायक वातावरण या खारघर नगरीमध्ये निर्माण झाले. आणि यानंतर आपण पाहायला गेलं तर दिव्यांग महिला मॅच आपल्याला मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. मुंबई त्याचबरोबर रेस्ट ऑफ महाराष्ट्र प्रतीक्षित आहेत. सगळे क्रीडा रसिक सुद्धा प्रतीक्षित आहेत या मॅचला कधी सुरुवात होणार आहे. आणि चर्चा होतच राहील. त्याचबरोबर आपण व्हीलचेअर मॅच पाहिली गेली. काय या स्पर्धेला एक वेगळी झळाळी प्राप्त देण्याचं काम केले गेलंय. सध्याच्या घडीला टीम ओवी आणि पापरीचा पाडा या दोन संघांमधील सामना फक्त स्क्वेअर कट केलाय. हलक्या हाताने म्हटलं दिशा दिली आणि एक सिंगलला मात्र प्राधान्य दिले गेले. आके पटेल आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर निकेत म्हात्रे हे दोन्ही फलंदाज क्लास राहिले गेलेले आहेत. विजयासाठी तुम्हाला बनवायचे आहेत. एकूण धावपलकावरती धावा लागल्या त्या 29-30 धावांची गरज आहे. 14 धावा धावपलकावरती म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी इथून पल्ला पूर्ण केलाय. बॅटिंग करत असताना टीम ओवे टीमनं. आके पटेल हाय बॉल चांगला क्षेत्ररक्षक आहे तो, हो उंची घेतली आहे, फ्लाय झालाय एरोप्लेन सारखं. सीमा रेषा पार आला हा चौकार. तर रुपेश स्टार ओवा संघ येथे खेळतोय या विभागातील एक काल या आईवा कैच के लिए इनाम है. देखिए ये अंदर नहीं लेना है आपको. नवीद ये 500 के लालच में आप अंदर नहीं आ सकते. हाँ बाहर पकड़िए. और मैंने आपको पहले अनाउंसमेंट भी की थी कि आप स्टेज के ऊपर आइए. बड़े हस्ती आप हमारे अतिथि मेहमान हैं. तर नक्कीच रुपेश
हा युवा उद्योजक या स्टार युवा संघाच्या पाठी एवढा बॅकअप आपण पूर्वी पाहायचो, त्यामध्ये नक्कीच मी उल्लेख करेन आमचे निसार शेठ पटेल असतील, मोहम्मद शेठ पटेल, शरफुद्दीन खमसे, हसन मिया खमसे, रऊफ पटेल कोच, असे बरेच हे मान्यवर, त्यामध्ये आमचे ज्या पद्धतीने रईस शेठ पटेल असतील, आत्ताच ज्यांचं इथे आगमन आपण पाहिला, असे अनेक मान्यवर नक्कीच या संघाच्या पाठी असायचे. परंतु आज क्रिकेट बदलला, लाईव्ह सरास आल्यात, त्यामध्ये हे बरेच मान्यवर लाईव्हच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं देखील स्वागत आहे. नक्कीच सर, 7-8 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वीच्या इतिहासामध्ये गेलात, मलाही आठवते कर्नाला स्पोर्टला मॅचेस होत्या आणि तिथे अर्धा मैदान ओव्हे गावानंच भरलेला होता, स्टार ओव्हे, आणि तो जल्लोष, तो उस्मान पटेल खेळायचे, ती पूर्ण टीम खेळायची, एक वेगळं वातावरण त्या मात्र स्टार ओव्हेचं मात्र सातत्याने राहिलं गेलंय. परंतु हा ग्रामीण क्रिकेट बदलला गेलाय आणि लाईव्हचा जमाना आला, त्याच्यानंतर घर बसले अगदीच शांतपणे मॅचेस पाहिल्या जातात. परंतु काही दर्दी प्रेक्षक असतात, ते मैदानापर्यंत पोहोचत असतात आणि आलेले सर्वच आमचे हे दर्दी प्रेक्षक, त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. राष्ट्रवादी चषक 2025 मध्ये रमजानभाई शेख यांच्या वतीनं आपलं मनापासून, मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. निकेत म्हात्रे ऑन स्ट्राइक. निकेशला पाहतो इथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, थोडीशी मिस फील्ड, लेझी क्रिकेट पाहायला मिळाला, त्याचा फायदा उचललाय. 1 धावामध्ये रूपांतर. निकेश म्हात्रे यांचं कौतुक करावं लागेल, कारण तिथे आकिब पटेल यांच्या मात्र बॅट्समधून धावा येत आहेत आणि त्यांना स्ट्राईक कन्वर्ट करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातोय. हे कौतुक आहे. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या 25 धावा, 25 आणि स्कोर बोर्ड आतापर्यंत 5 धावांची गरज विजयासाठी आहे. रिव्हर्स सॅटॅन, क्लासिकल क्लास, नजाकत, सौंदर्य, ताकद, सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल सीमा रेषा पार, आल्या हा शानदार चौकार, स्कोर इक्वल. उल्लेख मी नक्कीच करेन, या क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेट त्यांनी तर खेळलाच होता, परंतु संघांना स्पॉन्सरशिप देखील त्यांच्या माध्यमातून नेहमीच करण्यात आली होती. असे आमचे इम्बा पटेल यांना देखील विसरता कामा नये. इम्बा पटेल आपलं देखील स्वागत. तसेच गिलानी, मॅच विनर चौकार, आला हा शानदार, रुबाबदार, इथून संघाला विजयी करणारा स्टार ओव्हे हा संघ होतोय विजयी. कॉंग्रॅच्युलेशन. आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यात पापडीचा पाडा, आपलंही मनापासून आदरणीय रमजानभाई शेख यांच्याकडनं मात्र आभार, धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच इथं मात्र दिला जाईल. 1 मॅन आर्मी, स्टार ओव्हेची रन मशीन. ज्यावेळी उस्मान पटेल नसतात त्यावेळी मात्र संघाची परिपूर्ण जबाबदारी धुरा सांभाळणारे आकिब पटेल यांना मात्र सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. यस आकिब, और तौसीफ आपको भी आना है. 3000 की कमाई हो चुकी है आपकी. प्रीतम म्हात्रे की ATM बैंक ओपन हो चुकी है. अब वो नेक्स्ट मैच में आएंगे.